जय जय रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता तो हम
Jai
वीण भक्ति भक्ति वीण मुक्ति भावे विना भक्ति भक्ति विना मुक्ति भावे वीण भक्ति भक्ति वीण मुक्ति भावे विना भक्ति भक्ति विना मुक्ति बड़े बिना शक्ति बोलो ना ये बड़े विना शक्ति बोलो न ये बड़े विना शक्ति बोलो न ये कैसेने दैवत प्रसन्न त्वरित कैसने दैवत प्रसन्न त्वरित कैसेने दैवत प्रसन्न त्वरित कैसने दैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शिण शिवाय कराय निवांत सिन शिवाय कराय निवांत सिन शिवाय आसायास करिसे प्रपंच दिनसे आयास करिसे प्रपंच दिन दिसे आयास करिसे प्रपंच दिनसे आयास करिसे प्रपंच दिन दिसे हरिसे न भजसे कोना हरिसिना भजसे कोण्या गोरे हरिसिना भजसे कोण्या गोरे ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे ज्ञानदेव मने हरि जप करणे ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे देव मने हरि जप करणे तुटेला धरणे प्रपंचाचे तुटेला धरणे प्रपंचाचे तुटेला धरणे प्रपंचाचे ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे ज्ञानदेव मने हरि जप करणे ज्ञानदेव मने हरि जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे धरणे प्रपंचाचे प्रपंचाचे हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण ढब्बा रखुमा जय ढब्बा रखुमा भावे वीण भक्ति भक्ति वीण मुक्ति भावे वीण भक्ति भक्ति वीण मुक्ति बळे वीण शक्ति बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवंत सिन शिवाय सायास करिसी प्रपंच ज्ञानिशी हरे श्रीण भजसी कोण्या गुणी ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया संत कृपादान तेचा विस्तारो संत कृपादान कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर निवृत्त्योदारा सोपान देवा भावे वीण भक्ति भक्ति वीण मुक्ति बळे वीण शक्ती बोलवणे हरिमुखे म्हणा हरि विशेष अशा प्रकारची माहिती स्पष्ट करतात विठ्ठल विठ्ठल पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर हरिपाठातील हा चौथा अभंग आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या अभंगामध्ये हरीच्या स्वरूपाविषयीची मीमांसा करून सुख स्वरूप असणारा जो हरी, त्याची प्राप्ती करून देणारं जे साधन आहे, ज्याला पहिल्या अभंगामध्ये देवाचं द्वार अशा प्रकारचं म्हटलेलं आहे आणि त्याचं स्पष्ट स्वरूप हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं सांगितलं गेलेलं आहे. अशा प्रकारचं भगवंताच्या प्राप्तीचं म्हणा किंवा मुक्तीचं जे साधन आहे, तर त्या साधनाविषयीचा खुलासा या अभंगामध्ये पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. साधन केल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही, हा जसा अबाधित नियम आहे तसाच अचूक साधन केल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही, हाही नियम. नुसतं साधन करून उपयोग होत नाही, ते साधन अचूक असणं, बिनचूक असणं, प्रतिबंध रहित असणं महत्वाचं आहे. जगात जेवढी कार्य उत्पन्न होतात घडतात, त्या सगळ्या कार्याला न्यायशास्त्राच्या सरणीप्रमाणे असाधारण कारण ज्याची त्याची वेगवेगळी असतात, पण 9 साधारण कारण सांगितलेले आहेत. साधारण कारण आणि असाधारण कारण म्हणजे काय आहे? कारण म्हणजे काय? विठ्ठल विठ्ठल कारणाचं स्पष्टीकरण करण्याचं कारण काय? ज्ञानोबारायांनी मुक्तीच्या प्राप्तीचं हरिपाठामध्ये जे साधन सांगितलेलं आहे, त्या साधनाविषयी या अभंगामध्ये खुलासा केलेला आहे. तो खुलासा का केला हे सांगण्याकरता कारणाचं स्वरूप स्पष्ट होणं गरजेचं आहे. कारणाचं लक्षण असं आहे, ज्याच्या वाचून कार्य उत्पन्न होत नाही, सिद्ध होत नाही, त्याला काय म्हणतात? कारण. कार्यकारणामध्ये अन्वय सहचार व्यतिरेक सहचार असतो. म्हणून कारणाचं लक्षण करत असताना ग्रंथामध्ये असं केलेलं आहे, ज्याच्या असण्याने कार्य होतं आणि ज्याच्या नसण्याने कार्य होत नाही. असण्याने कार्य होतं या म्हणण्याचा अर्थ अन्वय सहचार आला, आणि नसण्याने कार्य होत नाही म्हणजे व्यतिरेक सहचार. विठ्ठल विठ्ठल पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. पीठ हे भाकरीचं कारण आहे. तुम्ही म्हणाल भाकरीचंच उदाहरण तुम्ही का देऊ राहिले? शास्त्रामध्ये सहसा भाकरीचं उदाहरण नाही येत, घटपाटाचं उदाहरण येत. मग तुम्ही घट सोडून पिठाकडे कसं काय घुसले?
तर सध्या तरी घटापेक्षा पिठालाच जास्त महत्व आहे. विठाल विठाल पीठ असलं तर भाकर होते, पीठ नसेल तर भाकर होत नाही. म्हणून भाकरीचं पीठ हे काय आहे? कारण आहे. कारण तर ज्याच्या असण्याने कार्य होतं आणि नसण्याने कार्य होत नाही त्याला कारण. असे जे कारण आहेत त्यात दोन प्रकार आहेत, साधारण कारण आणि असाधारण कारण. असाधारण कारण त्या कारणाला म्हणतात की विशिष्ट कार्याचं विशिष्ट कारण. जसं भाकरीचं कारण काय आहे? पीठ आहे. म्हणजे भाकरी करायची असेल तर त्याला पीठ लागतं. आता एखाद्याला कपडे धुवायचे, कार्य काय आहे? कपडे धुणं आहे. तो म्हणला आई मला कपडे धुवायचे. ते म्हणे बाबा घरात पिठाचा पत्ता नाही. तो म्हणतो कपडे धुवायचे आणि आई सांगते की घरात काय नाही? पीठ नाहीये. आता घरात पीठ नसलं कपडे धुवायचा काय संबंध आहे? कारण पिठापासून काही कपडे धुतले जात नाही. म्हणजे पीठ फक्त भाकरीचं कारण आहे, कपडे धुण्याचं कारण नाही. कपडे धुण्याचं कारण साबण पाणी आहे, ते भाकरीचं कारण नाही. असं एका वस्तूचं एकच कारण, त्याला असाधारण कारण म्हणतात. आणि यच्च यावत कार्याला, जगात जेवढी कार्य घडतात त्या सगळ्याच कार्यांना ज्याची आवश्यकता आहे, ज्याच्या वाचून भाकरही होत नाही, ज्याच्या वाचून कपडेही धुतले जात नाही, ज्याच्या वाचून घटही होत नाही, ज्याच्या वाचून पटही होत नाही. घटपट आल्याशिवाय कसे राहतील? नाही का? आपण जरी टाळण्याचा प्रयत्न केला तरी जाताना तरी ते येणारच. विठ्ठल विठ्ठल पुढं धरण्याकरता घट आणि अंगावर टाकण्याकरता पट. यच्च यावत जगात जेवढी कार्य आहेत त्या सगळ्या कार्याकरता जे कारण लागतं, असं कोणतं कारण बघ की जे सगळ्याला लागतं? असं एक नाही, दोन नाही. नैयायिकाचं डोकं फार भारी या बाबतीत. त्याने अशी 9 कारणं शोधून काढलेली आहेत. 9 कारणं की जगातल्या यच्च यावत कार्याकरता जी आवश्यक आहेत. हे असल्याशिवाय जगातलं कुठलंच कार्य घडत नाही. हो म्हटले अशी कोणती कारण आहेत? ईश्वर, ईश्वर ज्ञान, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न. म्हणजे हे चारही पद घरातच ठेवलेले. साधारण कारणातली मुख्य ही पद देवाने काय केलेले? आपल्या घरातच ठेवलेले. चला ही 4 सोडली, पुढं देश, काल, अदृष्ट, प्राकाभाव आणि प्रतिबंधक अभाव. वस्तू उत्पन्न व्हायची असेल तर त्याला देश लागतो, त्याला काल लागतो. कुठल्याही वस्तूच्या उत्पत्तीला देश आणि कालाची काय असते? गरज असते. देश काला वाचून जगातली कुठलीही वस्तू उत्पन्न होत नाही. दाखवा तुम्ही एखादी वस्तू की ती उत्पन्न झालेली आहे आणि तिला देश काल कारण नाहीत. तुम्ही जर दाखवली तर मी गुळाचा खडा देईन. विठ्ठल विठ्ठल
देशरहित अशी कोणतीच वस्तू उत्पन्न होत नाही. म्हणून सगळ्या वस्तूला देशही लागतो, सगळ्या वस्तूला कालही लागतो. देश काला वाचून जर ती वस्तू उत्पन्न झालेली असेल तर ती वस्तू खरी समजली जात नाही, खोटी समजली जाते. काय झालं? अरे रामायणाचा टाइम झालाय, दाब बटन कर चालू. काय? टीव्ही, दूरदर्शन. रामायणाची मालिका सुरू आहे. राम आणि रावणाचं युद्ध चालू आहे. लक्ष्मणाला मागच्या अंकात शक्ती लागलेली आहे आणि त्याचा पुढचा भाग आहे. आता वेळ झालेली आहे. त्यांनी तो संच चालू करायला लावला. चालू केला. चालू केल्याबरोबर त्यांना दिसलं की हनुमंताच्या हातामध्ये काय आहे? द्रोणागिरी पर्वत आहे. मग आता पर्वत दिसला एकदम घरामध्ये. यांच्या घरामध्ये पर्वताचा संबंध सोडा, पण डोंगर नव्हे, टेकडी सुद्धा नव्हती अगोदर. खाली फरशी करत असताना अगदी मिस्त्री लोकांनी काय लावलेली होती? ट्यूब लेवल लावून फरशी केलेली होती. त्याच्यामुळं घरात टेकडी फेकडीचा काही संबंधच नव्हता. आणि इथं चालू केल्याबरोबर काय दिसला? पर्वत दिसला, डोंगर नाही. विठ्ठल विठ्ठल पुंडली गवरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. तळ्यामध्ये आणि समुद्रामध्ये जेवढं अंतर असतं तेवढं डोंगरामध्ये आणि पर्वतामध्ये अंतर असतं. पर्वत दिसला, पर्वताचाच एक भाग होता ना तो. आता पूर्वी नव्हता, आता दिसला म्हणजे तिथं उत्पन्न झाला. वस्तू उत्पन्न झाल्याशिवाय दिसते का? जी वस्तू उत्पन्न झालेली नाही ती कोणाला दिसते का? नाही. पर्वत दिसू लागलेला आहे तर त्या ठिकाणी काय झाला? उत्पन्न झाला. घरामध्ये, खोलीमध्ये नवे नवे त्या दूरदर्शनच्या यंत्रामध्ये, त्या साच्यामध्ये पर्वत उत्पन्न झाला. चला म्हटले मग आपण जाऊ गिर्यारोहण करायला पर्वतावर. म्हणून जर कोणी त्या पर्वतावर चढायला लागलं तर चढता येईल का? नाही येणार. तर तो पर्वत खरा नाही. का खरा नाही? दिसत नाही. पर्वत दिसतो का नाही? दिसतो. मग का नाही खरा? तो दिसत असला तरी देश आणि काल, योग्य देश आणि योग्य काला वाचून त्याची काय झालेली आहे? उत्पत्ती झालेली आहे. जी वस्तू योग्य देश काला वाचून उत्पन्न झालेली असते ती वस्तू त्या सत्तेत खरी मानली जात नाही. खरी नसते याचा अर्थ ती वस्तू नसते. वस्तूचं अस्तित्व त्या ठिकाणचा खरेपणाच काय करत असतो? सिद्ध करत असतो. नाही म्हटलं ती वस्तू आहे पण खरी नाही, मग काय वस्तू आहे? ते वस्तू आहे म्हणण्याला काही किंमत आहे? वस्तूच नाही हा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच जगात जेवढ्या वस्तू उत्पन्न होतात त्या सत्तेतल्या खऱ्या, त्याला कशाची गरज आहे? योग्य देश आणि योग्य काल. देश काल हे यच्च यावत वस्तूच्या उत्पत्तीला कारण आहेत. देश काल अदृष्ट, त्याच्या वस्तूचं अदृष्ट लागतं. अदृष्ट असल्याशिवाय कुठल्याही शरीराची प्राप्ती होत नाही. त्या वस्तूचा प्रागभाव तिला कारण आहे.
न्यायशास्त्राची ही सरणे मी अगोदरच सांगितलं. त्याने वस्तूच्या उत्पत्तीला त्या वस्तूच्या कारणामध्ये असणारा त्या वस्तूचा प्रागभाव हा कारण मानलेला आहे. उपादानामध्ये असणारा प्रतिबंधकाभाव, ती वस्तू उत्पन्न होण्याकरता जे प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाचा अभाव असावा लागतो. विठ्ठल विठ्ठल पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. तर हे 9 साधारण कारण आहेत. आणि असाधारण कारण प्रत्येक वस्तूची वेगवेगळी आहेत. त्याच्यामध्येही पुन्हा 2 प्रकार आहेत, उपादान आणि निमित्त. अशा प्रकारे हे सगळे कारणातलेच प्रकार आहे. वेदांतामध्ये 2 मानलेले आहेत, न्यायशास्त्रामध्ये पुन्हा 3 मानलेले आहेत. समवाय कारण, असमवाय कारण आणि निमित्त कारण. विठ्ठल विठ्ठल. हो, तर प्रतिबंधका अभाव हे साधारण कारणामध्ये मोडतं. म्हणून कुठलंही साधन असो, त्या साधनाने प्राप्त होणारं साध्य, त्या कारणाने तयार होणारं जे कार्य आहे, तर ते कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वी कारणामध्ये जर दोष असेल तर दोष हा प्रतिबंध आहे. दोष हा काय आहे? प्रतिबंध आहे. आणि त्या प्रतिबंधाचा अभाव हे कार्य उत्पत्तीला कारण आहे, साधारण कारण. ते कार्यच उत्पन्न होत नाही. म्हणून नुसतं साधन करून साध्य नाही प्राप्त होत, अचूक साधन हे साध्य प्राप्त करून देत असतं. नाहीतर तुम्ही आम्ही नवे सगळं जग सुखाची प्राप्तिरूपी कार्याकरता, सुखाची प्राप्तिरूपी साध्याकरता साधन करतोच आहे ना. कोण आहे असा सांगा ना जीव की जो सुखाकरता काय करत नाही, प्रयत्न करत नाही, साधन करत नाही. सगळेच सुखाकरता साधना करतात. मग साधन केल्यावर साध्य प्राप्त होतं एवढाच जर नियम मानला तर सगळ्याला सुख मिळायला पाहिजे होतं, कारण सगळे साधना करतायत. तुम्ही म्हणाल थांबा, तुमच्या या बोलण्यात अपवाद येतोय. काय अपवाद येतो? सगळे साधन करतात हे बरोबर नाही. बरेच जण साधन करतात हे ठीक आहे, पण काही काही आळशी माणसं आहे, ते काहीच नाही करत, नुसती ताणून देतात. संसारही करत नाही आणि परमार्थही करत नाही. आमचा शेजारचा माणूस आहे, नुसता झोपलेलाच राहत. त्यामुळे सगळे साधन करतात हे तुमचं विधान बरोबर नाही. तर आमचं त्याला उत्तर आहे की आमच्या विधानात चूक नाहीये, तुझ्या मानण्यात चूक आहे. कसं काय मानण्यात चूक आहे? तुम्ही सांगितलं की सगळे साधन करतात, म्हटले हो, मग तो तर झोपतो, मग झोप हेही साधनच आहे. आम्ही अमुकच साधन करतो असं म्हटलं का? साधना करतात, प्रयत्न करतात. मग झोपणं ह्या सुद्धा एक प्रकार काय आहे? प्रयत्नाचं साधनच आहे. सगळे साधना करतात, पण साध्य सगळ्याला नाही प्राप्त होत, क्वचित.
एखादा विरळा. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् माम वेत्ति तत्वतः. साधन करून सगळ्यांना साध्य का प्राप्त होत नाही, तर त्याचं कारण आहे काहींचं साधन चुकतं आणि काहींच्या साधनात चूक होते. विठ्ठल विठ्ठल साध्य प्राप्त न होणारी जी मंडळी आहे ना, तर त्याच्यामध्ये काही मंडळी साधनच चुकीचं करतात. म्हणजे त्यांचं साधनच चुकीचं असल्यामुळं ते किती वेगाने केलं, कसं केलं, काय केलं याला काही अर्थच नाही. ते साधनच काय केलेलं चुकीचं केलं. काही साधन नाही चुकीचं करत, पण साधन करताना चूक करतात. विठ्ठल विठ्ठल पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. हो, काहींचं साधनच चुकलेलं राहत. एकाला भूक लागली, मग त्याने दुसऱ्याला विचारलं, मला भूक लागलेली आहे, मी काय करू? तू म्हणे बैठकी काढ, जोर बैठकी काढ. मग तो गेला एका बाजूच्या खोलीमध्ये, दरवाजा वगैरे बंद केला, लागला बैठकी काढायला. 1000 बैठक काढले त्याने, पोट भरलाच. भूक लागलेली आहे आणि तृप्ती व्हावी, तृप्तीचं साध्य प्राप्त व्हावं म्हणून साधन म्हणून त्याने काय निवडलं? बैठकी काढण्याचं साधन निवडलं. आता बैठकी काढण्याने पोट भरणार का टंगड्या दुखणार? संसार करणाऱ्याचं तसंच झालेलं आहे. आम्ही संसारामध्ये जी सुखी नाही ना, त्याचं कारण हे आपल्याला मिळवायचं एक आहे, साधन दुसरंच करू लागलोय आणि त्या साधनानं तिसरंच प्राप्त होऊ लागलंय. बैठकी काढण्याने पोट नाही भरत. पोट भरण्याकरता काय करावं लागतं? जेवण करावं लागतं, खावं लागतं. आपण खायचं सोडून दिलं आणि बैठकी काढू लागलो. तसं सुखाच्या प्राप्ती करता सुख स्वरूप असणारी जी वस्तू आहे, जे तत्व आहे, त्याच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करायची सोडून आपण विषयाच्या दारात भीक मागत फिरू राहिलो. म्हणजे उठ बशा काढू लागलो. त्याच्यामुळे टांगड्याच दुखतात, प्रत्यक्ष सुख मिळतच नाही. विठ्ठल पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. म्हटलं मग संसार करायचा नाही का? संसारातली साधनं करायची नाही का? करायची. पण संसाराचं साधन विषयाच्या प्राप्ती करता नाही, भगवंताच्या प्राप्ती करता म्हणून करायचं. कर्तव्य म्हणून जर ते केलं, भगवंताची आज्ञा म्हणून जर ते केलं, अंतःकरण शुद्ध होण्याकरता जर संसारातलं साधन केलं, तर संसारातलं साधनही सुखाच्या प्राप्तीचं एक साधन, अर्थात बहिरंग. हो, साधनाचे पुन्हा 2 प्रकार असतात, बहिरंग साधन आणि अंतरंग साधन. साक्षात साध्य मिळवून देणारं जे साधन असतं ते अंतरंग साधन असतं. आणि अंतरंग साधन करण्याची अधिकृतता, लायकी बनवून देणारं जे साधन आहे त्याला बहिरंग साधन म्हणतात. म्हणजे या व्याख्या आपल्याला कुठेही लावता येतील.
विचारसागरातल्या व्याख्या चौकट नाही चालणार. विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. गर्भ श्रीमंत घर, मोठा वाडा, 25 एकरचा वाडा, असा कोड बांधलेला. गाडी जाईल त्या भिंतीवरून, एवढा जाड जाड, जागोजाग बुरुज असलेली, मध्ये मोठा. पूर्वीचा खूप श्रीमंत, नंतर परिस्थिती बदलली, संस्थानं बरखास्त झाली. पावसावर शेती अवलंबून ती शेती पिकांना गेली, खाली 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 आले. आणि मग एवढे खाली आले की जप्तीची नोटीस आली. घाबरले, मोठेपणाचं पांघरून. वडिलाचा एक जुना मित्र होता, त्याच्याकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की बाबा, अशी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज जर मला पैसा उपलब्ध नाही झाला तर आबरूचा पंचनामा होईलच, पण घरातून बाहेर निघावं लागेल, घरावर जप्ती येते. तर आमच्या वडिलांनी कुठं काही ठेवलेलं आहे का, कुणाला काही दिलेलं आहे का, तुम्हाला कधी असं काही सांगितलं होतं का? मग त्यांनी सांगितलं की बाबा, आतल्या खोलीच्या उजव्या बाजूला लोखंडाची जी कनिंग आहे, त्या कणगीच्या खाली दरवाजा आहे, खाली भुयार आहे, आणि त्याच्यामध्ये तुझ्या पूर्वजांनी धन ठेवलेलं आहे. आतापर्यंत तुला मी याच्याकरता सांगितलं नाही की तू त्याचा दुरुपयोग करशील, तू प्रयत्न करावा आणि स्वतः कमवावं म्हणून. पण आज जर तुला ते घरच सोडावं लागत असेल तर मग त्याचा काय उपयोग आहे? मग तो धावतच गेला. ती कनिंग काय केली, बाजूला केली, तर दरवाजा दिसला. दरवाजा उघडला, पण वाडा, वाड्यात खोली, खोलीचा कोपरा, खिडकीचा पत्ता नाही, आणि त्याच्यात खालचं वळ, सगळा खाली अंधार, काहीच दिसेना गेलं खाली. आता काय करावं? तीनदा पुन्हा म्हाताऱ्याकडे जावं तर म्हातारा म्हणेल तुझा काय अक्कल आहे का नाही. तो म्हटलं मग अंधार घालवावा. पण काय करावं अंधार घालण्याकरता? मग त्याने लगेच गुरुकडे गेला. त्यांनी सांगितलं, गुरु काय, आपल्याला सत्यनारायण करायचं. अंधार घालवण्याकरता त्यांनी काय केला? सत्यनारायण केलं. अंधार जाईल का? मग सत्यनारायण कशा करता केला त्यांनी? अंधार जाण्याकरता केला की नाही? मग अंधार जाण्याकरता सत्यनारायण केलं तर सत्यनारायणाने अंधार जायला पाहिजे ना. पण अंधार जाण्याचं सत्यनारायण हे काय नाही, साधन नाही. सत्यनारायणाची पूजा साधन नाही का अंधार जाण्याचं साधन नाही? अंधार जाण्याचं साधन नाही. विठ्ठल हो, साधनच जर चुकीचं केलं तर साध्य प्राप्तच होत नाही. ते साधन नसतं असं नाही, पण त्या साध्याचं साधन नसतं. ते संसारात माणसाने प्रयत्न केला तर पैसा मिळत नाही का? प्रारब्धाची अनुकूलता असेल पैसा मिळतो. मग चुकीचं साधन कसं काय? सुख मिळत नाही. साध्य जर पैसा असेल तर मग संसार करावा, मग प्रश्नच नाहीये. साध्य जर विषय असतील तर संसार करावा, नाहीतरी सुखी असावे संसारी. जोडून या धन उत्तम. आपलं साध्य काय आहे? साध्य जर निर्भेळ सुख असेल तर मग मात्र ते साधन काय आहे? चुकीचं मला वाटत नाही. काही उपाय सांगा ना. मग त्यांनी सांगितलं, अमृत प्राशन का. अमृत प्याला म्हणजे मरण येत नाही. मग तो अमृतच प्याला. चुकीचं साधन केलं म्हणजे तो अमृत प्यालाच नाही. झाडावरून उडी टाकली म्हणा, आणखीन काही केलं.
हा अमृत प्याला, पण अमृत पिताना चूक केली. काय चूक केली? तो अमृत आणायला जो गेला तो इंड्रेलची बाटली घेऊन गेला. प्याला अमृत, पण बाटली कशाची होती? इंड्रेलची बाटली होती, नाही का? देवाची पूजा करायची म्हणून गंगेचं पाणी आणायला गेला, पण दारूच्या बाटलीत आणलं. दारूच्या बाटलीत आलेलं पाणी पवित्र होत नसतं. गंगोदक जरी झाले तरी मध्य भांडा आले, घेऊन काही केले ते पवित्र नाही राहत. तसं अमृत जरी असलं, पण विषाबरोबर जर ते सेवन केलं तर अमृताने सुद्धा मनुष्य मरतो. विठ्ठल एवढं लांबलचक जे सांगितलं ते याच्याकरता की साधन अचूक पाहिजे आणि पुन्हा साधनातही चूक होऊ देता कामा नाही. या ठिकाणी मुक्ती हे साध्य आहे, तेणे मुक्तिचारी साध्य. हरिपाठाचं साध्य आहे मुक्ती, नुक्ती नाही बर का? मुक्ती मुक्ती दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला म्हणतात मुक्ती. विठ्ठल विठ्ठल. भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. मुक्तीचं स्वरूप भाग आणि शिन जाऊन अवघा आनंद जीवनामध्ये अनुभवायला मिळणं म्हणजे मुक्त होणे. हे साध्य. आणि त्या साधनाचं अचूक साधन आहे भक्ती. हरिमुखे म्हणा. तुम्ही म्हणाल हरिमुखे म्हणा का भक्ती? म्हणजे या बोटावरचं थुकत त्या बोटावर घेऊन राहिले काय? पहिल्या अभंगात ज्ञानोबारायांनी भक्तीचं नावच नाही घेतलेलं. तिथं सरळ सरळ काय म्हटलंय? हरिमुखे म्हणा. आणि हे तुम्ही भक्ती कुठून आणली? विठ्ठल विठ्ठल. मी तुम्हाला विचारतो, आता आपण नामदेव महाराज, आता आपण महाराष्ट्रात आहे का पंढरपुरात आहे? हो काळे महाराज, महाराष्ट्रात आहे का पंढरपुरात आहे? पंढरपुरात नाही ना? तर महाराष्ट्रात आणि पंढरपुरात दोन्ही एकच आहे. कारण पंढरपूर जे आहे ते कुठे आहे? महाराष्ट्रातच आहे. त्यामुळं एखादा पंढरपुरात आहे असं म्हटलं तरीही काही चूक नाही. आणि मैं महाराष्ट्र से बोल रहा हूं असं जरी म्हणला तरी काय नाही, चूक नाहीये. तसा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हटलं काय आणि भक्ती करा म्हटलं काय एकच आहे. कारण भक्तीचाच एक विभाग आहे हरिमुखे म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तेव्हा भक्ती हे साधन आहे, मुक्ती हे साध्य आहे. मुक्ती प्राप्त करून घेण्याकरता भक्ती करणं गरजेचं आहे. पण ती भक्ती अचूक झाली पाहिजे. साधनात चूक जी होते ना, त्या चुकीचेही अनेक प्रकार आहे. त्याच्यातला एक प्रकार अभंगाच्या प्रथम चरणात ज्ञानोबा सांगतात. भावे विन भक्ती
भक्तिवीण मुक्ती, बळेवीण शक्ती बोलवणे. तर मुक्ती भक्ती वाचून प्राप्त होत नाही आणि भक्ती भावा वाचून सिद्ध होत नाही. भाव नसेल तर भक्ती घडत नाही आणि भक्ती केल्या वाचून मुक्ती प्राप्त होत नाही. भक्ती वाचून मुक्ती प्राप्त होते असं म्हणणं किंवा भाव नसताना भक्ती होते असं म्हणणं म्हणजे बळ नसताना शक्तीची घमेंड मिरवणे. विठ्ठल आणि मग बळ नसेल आणि शक्तीच्या वल्गना केल्या तर ते अपमानाला कारण होतात. काय अर्थ आहे? तुकोबारायने एक आव्हान केलेलं आहे, घरी रांड पोरे मरती उपवासी. सकाळी चहाच झाला नाही घरी, दूध तर आणलं शेजारणीकडून मागून, पण दुकानदारानं पुडी नाही दिली. पावडर फकी. लोकांचा चहा दुधा वाचून नाही आडत, पण मग फकीच नसल्यावर चहा कसा करतील? चहाची पावडर घ्यायला याच्याजवळ काय नाही, पैसे नाही, चहा नाही झाला. आणि चौकात बसला का सगळ्या त्याच्या आकडे करोडाचे, लाखात आणि हजारात बोलतच नाही. सगळा व्यापार याचा बाहेर देशाचा, हाँगकाँग, जपान, मलेशिया, लंडन, आणि घरी चहा प्यायला पत्ती नाही. काय अर्थ आहे त्या बोलण्याला? नाही पायत ना भूपतीशी दावा धिगत्या कर्तव्या. तुकोबाराय म्हणतात चप्पल घ्यायला पैसे नाही, मुख्यमंत्र्यावर केस करतो. कायला करतो मुख्यमंत्र्यावर केस? मुख्यमंत्र्याची तुला केस बी काढता येणार नाही. श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे तुम्ही पुंडलिक वर्दे म्हणत नाही का? मला ऐकू येत नाही, मला नक्की समजा नाही गेलं. बसणाऱ्या मंडळी नेमकं काय फेटा बांधल्यामुळं मला ऐकायला येत नाही का? तुम्ही म्हणत नाही असं मला म्हणता येणं गेलं ना, कारण तुम्ही घरदार सोडून इथं आलेले. तुम्हाला तुम्ही पुंडलिक वर्दे म्हणत नाही असं तुमचं ऊन कसं काय सांगावं? फेट्यामुळं आपल्यालाच ऐकू येत नाही असं म्हणलेलं बरं बा. विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानेश्वर महाराज. आता तर फेट्यामुळे ऐकू येत नाही असं म्हणता येणार नाही मला. जाऊ दे. बळ नसताना बळाची घमेंड, बळाच्या कार्याची वल्गना करणं, बळेवीन शक्ती, काय अर्थ नाही, बोलूच नाही. आपली ताकद नसेल तर बोलू नये. उगा एकांना टाकडा टाकला म्हणून दुसऱ्यानं कशाला टाकावा? आपल्याला आपलं कळतं ना. आपल्याकडून जर शक्य होत नाही, आपली ती ताकदच नाही, दुसऱ्याने केलं म्हणून आपण करण्यात काही
अर्थ नाही. त्याच्यामुळे आपल्यालाही खाली पाहावं लागतं आणि समोरचा माणूस सुद्धा अडचणीत येतो. बळावेन शक्ती बोलून बळा वाचून जर बळाच्या कार्याविषयी वल्गना केली तर कशी फजिती होते हे बघायचं असेल तर चला. बघायचं का तुम्हाला? चला महाभारतात चला. ज्या वेळेला पांडव अज्ञातवासामध्ये विराटाच्या घरी होते आणि त्या ठिकाणी अर्जुन हा हिजडा बनून ब्राह्मणडा बनून लुगडं नेसून जंपर घालून त्या विराटाच्या मुलीला नाचायचं कसं आणि गायन कसं करायचं ते शिकवित होता. चला तिथं म्हणजे कधी जायचं? त्यावेळेला जायचं की ज्या वेळेला त्रिगर्त म्हणजे विराटाचा जो शत्रू होता त्या शत्रूला दुर्योधनाने विराटावर हल्ला करायची सूचना केली एका बाजूला दक्षिणेकडून, आणि तिकडं विराट सगळं सैन्य घेऊन त्याच्याबरोबर युद्धाला गेला असताना कौरवांनी आपल्या सगळ्या सैन्यानिशी दुसऱ्या बाजूने हल्ला करून विराटाच्या गायी पळवायला सुरुवात केली. आणि ती बातमी ज्या वेळेला गायी राखणाऱ्या रक्षकांनी राजवाड्यात येऊन सांगितली, ज्या दिवशी सांगितली त्या दिवशी चालायचं. महाराज 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 ते धावत आले. विराट तर नव्हते. विराटाच्या पाठीमागे विराटाचा मुलगा उत्तराधिकारी उत्तर होता. उत्तर काय रे महाराज? घात झालाय. कौरवाच्या सैन्याने हल्ला करून आपल्या सगळ्या गायी घेऊन चाललेले आहेत. कौरवांना काय गायी कमी होते असं नाही, पण तिथं पांडवांना उघडं पाडायचं होतं. म्हणून मी नेहमी सांगतो की ज्याला राजकारणच करायचं त्याने दुर्योधनाला गुरु करावं. विठ्ठल विठ्ठल महाभारत म्हणजे असं खच्चून राजकारण भरलेलं आहे. काय बुद्धी लढवली पहा त्याने. कारण त्याला माहिती होतं की पांडव हे प्राणापेक्षा सुद्धा धर्माला जास्त महत्व देतात आणि राजांनी प्राण देऊनही गाईचं आणि ब्राह्मणाचं काय करायला पाहिजे? रक्षण करायला पाहिजे. हा राजधर्म होता क्षत्रियाचा. तो विराट तिकडे गेलेला आहे आणि यांच्या गायी जर चालवल्या आपण तर अशा वेळेला पांडव पुन्हा 12 वर्षाचा वनवास पत्करतील. पण ज्याच्या घरचं मीठ खाल्लेलं आहे त्याच्यावर नामुष्कीची पाळी येऊ देणार नाही. म्हणून त्यांनी ते नाटक केलेलं. बरोबर हल्ला जो केला होता तो एकट्या दुकट्याने नाही केला. अख्खी कौरवाची सेना कौरवाच्या झेंड्याखाली कर्ण, अश्वत्थामा, द्रोण, भीष्म, कृपाचार्य सगळेच्या सगळे हे 100 आणि पुन्हा त्यांचं सैन्य चतुरंगी सगळ्या सैन्याने हल्ला केला. त्यांनी तसं सांगितल्यानंतर मग उत्तराने म्हणावं की नाही बाबा एवढ्या सैन्यापुढे आपला काय नाही भाऊ चालू लागणार आहे. एक तर आपला बाप इथं नाही, आपलं सैन्य नाही, आणि बापन सैन्य असतं तरीही कौरवाचं सैन्य पुढे त्यांचं काय चाललं असतं? ते तर नाही, तस आपली ताकद नाहीये असं म्हणायला पाहिजे होतं ना. तो काय म्हणला माहितीये? काय करता अरे या कौरवाला एका एकाला स्वर्ग दाखविला असता, सारथी नाही मला.
यांच्या बरोबर युद्ध करण्याकरता सैन्य कशाला लागतं? तो भीष्म नपुसक, द्रोण ब्राह्मण, कर्ण शापित, एकाची निंदा करायला लागला तो. मला सारथी पाहिजे होता, दाखविला असतं एकाला. काय योग होता आज. आजपर्यंत बाबाने मला कुठं युद्धाला पाठवलंच नाही, एक वर्ग. आज बाबा तिकडे होते आणि युद्ध हे अशा बरोबर होतं की वा. पण काय करता, सारथी नाही. काय करता, सारथी नाही. अर्जुन तिथं ऐकतच होता. याच्या घमेंडीचा प्रश्न नाही, पण गायी घेऊन चाललेले आहेत. अर्जुनाच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेली. भीष्माचार्यासारख्याने, द्रोणाचार्यासारख्याने सुद्धा दुर्योधनाच्या सल्ल्याखाली वागावं याची चीड अर्जुनाला आली त्यावेळेला. आणि मग त्यांनी सांगितलं त्या उत्तरेजवळ की जाय तुझ्या भावाला सांग, तू जर युद्ध करणार असेल तर सारथ्याचं काम मी करते. ती गेली. गुरुमाऊली सांगतात. तिची काय होती, ती गुरुमाऊलीच होती ना. गुरुमाऊली काय सांगतात? गुरुमाऊली म्हणतात की तू युद्ध करणार असशील तर मी सारथी हिजडा यो सारथी पण करणार, मी युद्ध त्यांच्याबरोबर करणार. काय तुला म्हणते? अर्जुनाने आतून सांगितलं की त्याला म्हणावं मी अर्जुनाचं काय केलेलं आहे, सारथ्य पण केलेलं आहे. असेल तुझ्यात ताकद तर चाल तू रथी बनून. आणि मग कुठं याला नाही म्हणता येत. लगेच घातलं कवच, घेतलं धनुष्य, तो 50 युद्धाला जाण्याकरता. जसं कीर्तनाला जायचं म्हणलं की फेटा उपरणं घ्यावं लागतं ना, बुक्का. विठ्ठल विठ्ठल तयार झाला. तोपर्यंत अर्जुनाने रथ राजवाड्या समोर आणून उभा केला. बसला बुवा तो. वाऱ्याच्या वेगासारखा रथ जेव्हा चालवायला लागला तो म्हणे हळूहळू चालव ना, मग ते लांब जातील ना. पण मग ते लांब जातील आणि मी मागं पडेन ना. अर्जुनाने एवढ्या जोरात रथ हाणला की त्याला बसणं सुद्धा रथावर मुश्किल होतं. काही क्षणात रथ, कौरवाचे सैन्य दिसता इथपर्यंत आलेलं आहे. त्याने रथ उभा कर केला, रथ उभा. आणि मग तो लागला बघायला ते समुद्रासारखं पसरलेलं कौरवाचं सैन्य. भीष्म, द्रोण, यांना काही न्यायचंच नव्हतं. यांना कोण येतं युद्ध करता हेच बघायचं होतं, म्हणून हे तिथंच टाळम टुळूम करीत होते. रथ पळत येताना पाहिलं की मग मुद्दाम ते काय झाले, थांबले, परत फिरले. यानं पाहिलं नडे काय फिरव रथ माग. म्हणे माग शत्रू पुढे आणि माग काय करतोस पुढं? तो म्हणे नको, अरे युद्ध करायचं. ते म्हणे एकुलता एक आहे, या गाई नेल्या तर दुसऱ्या गाई आपण विकत घेऊ. क्षत्रिय आहेस तू, क्षत्रिय अरणी पळवणी जाणे हे कोण साहे लाजीरवाणे. ते म्हणे तुझ्या पाया पडतो, रथ माग फिरव. ते म्हणे माझ्या कशाला पाया पडतो, ओढ धनुष्य घे आणि युद्ध कर. युद्ध काय बडाया मारत होता तिथं बायकात. मला सारथी असतं तर मी असं केलं असतं. भीष्म नपुसक आहे, द्रोण ब्राह्मण आहे, आमक आहे तमक आहे, कर्णा ब्राह्मणा बरोबर युद्ध आता. ते म्हणे नको नको नको. ते म्हणे चाल, मी नाही माग घेणार रथ. रथ पुढं चालला. ती म्हणे मग तुला जायचं तर जाय, मी जातो माग. त्यानं रथातून उडी टाकली, बघ लागला पळायला. अर्जुनाने रथ उभा केला, पळत जाऊन त्याला पकडलं. ते म्हणे तू माझा कोण जीव घेऊ राहिली, तुझ्या पाया पडतो, मला सोड, चल युद्ध कर म्हणे. ते म्हणे माझ्या अंगातला कापरं फुटलंय.
मला रथावर उभंही नाही राहता येणार, तर युद्ध काय करणार आहे? मग अर्जुनाने सांगितलं, तू नसाल युद्ध करणार तर मी युद्ध करतो, तू नुसता रथावर बस, मला अजून प्रगट नाही व्हायचं. एक दिवस काय आहे, वेळ आहे, तू नुसता रथावर बस. तू म्हण तू युद्ध करणार? ती म्हणे हा. ती म्हणे तो काय भूपराग गायचा आहे का? युद्ध करणं म्हणजे गाणं नाचणं आहे होय? तुला काय करायचंय? तू म्हणे मग करायचं तू युद्ध करणं, मला कशाला पकडतो, मला जाऊ दे ना. मग त्याने सांगितलं तू घाबरू नकोस, अर्जुन आहे मी, अर्जुन. अर्जुन? अर्जुन? हा अर्जुन. त्याला भरवसा आला, कारण इतका रथ चालवणं आणि एवढं निडर दुसरा नाही असू शकत कोणी. जो म्हणे मी पाया पडतो अर्जुन, मला फार भीती वाटते. तू म्हणे तू घाबरूच नको, तू नुसता रथात बसून राह. आणि मग अर्जुनाने आपले ठेवलेले जे शस्त्र आहेत ते शस्त्र त्या झाडावरून काढलेले आहेत आणि तिथूनच बाण मारला. बाणाचा वेग पाहिल्याबरोबर भीष्माने सांगितलं, अर्जुन. अर्जुन? बाई, अरे लुगडं आहे त्याच्या अंगावर. एवढ्या वेगाचा बाण मारण्याची ताकद अर्जुनाशिवाय या पृथ्वीवर आज दुसऱ्याच्या हातामध्ये नाहीये. हा निश्चित अर्जुन आहे, अर्जुन. तोपर्यंत याचा जर रथ जाऊन भिडला तिथं, माझा दृष्टांत संपला. महाभारत सांगायला मी नाही उभा राहिलो. बळेवीन शक्ती बोलू नये. विठ्ठल विठ्ठल तशी भक्तीची खरी शक्ती भाव आहे. भाव भाव असेल तर भक्ती. नुसती कृती म्हणजे भक्ती नाही. भावा वाचून भक्तीचं स्वरूपच सिद्ध होत नाही. भाव आणि भक्ती संत वाङ्मयामध्ये हे शब्द काही ठिकाणी पर्यायी म्हणून जरी येत असले तरी भाव वेगळा आणि भक्ती वेगळी. भक्ती ही कृती आहे आणि भाव हा मानसिक अशा प्रकारचा धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. भावानी सहकृत कृती जर असेल तर ती भक्ती ठरते. नुसती कृती भक्ती होत नाही. भक्तीचं कृती रूप बाह्य अंग असं आहे. श्रवणम, श्रवण करणं हे काय आहे? भक्ती आहे. कीर्तनम, कीर्तन करणं भक्ती आहे. विष्णू हो स्मरण, नामधून विठ्ठल 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 विठ्ठल. बोला बोला सगळे बोला. विठ्ठल 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 विठ्ठल.
अर्थाविन पोथी वाचून काय? प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय? भाव शब्दाचा अर्थ या ठिकाणी प्रेम असा केलेला. तर भक्ती करत असताना भक्तीमध्ये भाव प्रेम असणं हे गरजेचं आहे. प्रेमा वाचून भक्ती ही भक्तीतील म्हणजे साधनातील चूक आहे. प्रेमा वाचून केलेली भक्ती मुक्ती देऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराने कसं म्हटलेलं आहे की दंभ स्फोट भलत्या भावे माझा हरिजन म्हणवावे ही प्राथमिक अवस्था आहे. इथं साक्षात फलप्राप्तीची अवस्था कथन केलेली आहे. मुक्ती करता भक्ती आहे तर ती भावा वाचून नाही. भाव असल्याशिवाय भक्ती घडत नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. ठीक आहे बा, भाव म्हणजे प्रेम आहे आणि प्रेम असल्याशिवाय भक्ती सिद्ध होत नाही. प्रेमा वाचून केलेली भक्ती भगवंताच्या दारात सरती होत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या. भगवान सांगतात कृती कशी असली तरी चालते पण त्याच्यात काय पाहिजे? भाव पाहिजे. ज्ञानोबा भाषेत सांगायचं, अर्जुना माझे ठाई आपण पी विन सौरसू नाही, मी उपचारे कवनाही नाकळेगा. उपचारे नाकळे कोणालाच. केवळ उपचारानं, केवळ कृतीनं, केवळ बाह्य स्वरूपाच्या केलेल्या भक्तीने मी आकळला जात नाही. मला भाव हवाय, अंतरीची घेतो गोडी. आम्ही भावाचे पाहुणे. भलं ते विठ्ठल विठ्ठल. भावे विन हे तयाची ते प्राप्ती देवा कारणे भाव तस्मात. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी, काही न लगे एक हजारो प्रमाण. म्हणून भावा वाचून भक्ती सिद्ध होत नाही. आणि भावा वाचून भक्ती जर जीवनामध्ये केली नाही तर त्याने मुक्तीची आशा करू नये. भावेविना भक्ती ज्ञानोबाराय म्हणतात, त्याच्यात कोणाला शंका येण्याचं काही कारण नाही. पण ज्ञानोबारायांनी दुसरा सिद्धांत मांडून गडबड निर्माण केली. भक्ती विण मुक्ती. भक्ती न मुक्ती म्हटले असते तरीही फार अडचण नव्हती. पण भक्ती विण मुक्ती बोलू नये. बोलू नये क्रियापद इकडे ये. जसं बळे विन शक्ती बोलू नये तसे भावे विन भक्ती बोलू नये आणि भक्ती विन मुक्ती बोलू नये. भक्तीशिवाय मुक्ती नाही. म्हणजे काय गडबड आहे? सगळे तर शांत शांत आहे. गडबड ही आहे की हे बोलणं शास्त्राच्या नव्हे, वेदाच्या विरोधात जाऊ पाहत आहे. कारण वेदात असं म्हटलेलं आहे, ऋते ज्ञाना न मुक्ती. ज्ञाना वाचून मुक्ती नाही. मुक्ती ज्ञानाने प्राप्त होते. ज्ञाना देवतु ज्ञानात येव. ज्ञानानेच कैवल्य म्हणजे मुक्ती प्राप्त होते. ऋते ज्ञाना न मुक्ती. ज्ञाना वाचून मुक्ती प्राप्त होत नाही.
म्हणजे ज्ञान आणि मुक्ती यांचा कार्यकारण भाव संबंध आहे. याच्यात अन्वय सहचार सांगितलंय, व्यतिरेक सहचार. ज्ञानादेव तू कैवल्यम अन्वय सहचार आहे. ऋते ज्ञानान्न मुक्ती ही व्यतिरेक सहचार. विठ्ठल 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 आणि ज्ञानोबाराय म्हणतात भक्ती विन मुक्ती. आता बरं एक पंचायत. वेद सांगतो ज्ञाना वाचून मुक्ती नाही, ज्ञानाने मुक्ती होते. ज्ञानोबाराय सांगतात भक्ती वाचून मुक्ती नाही. आता ज्ञानोबारायांचं मानायचं की वेदाचं मानायचं? बरं, वेदांनीच सांगितलेलं आहे असं नाही, ज्ञानोबारायांनीही हेच सांगितलंय. ज्ञानाची सौरसू मोक्षाचा तो अन्वय सहचार आहे. ज्ञानची ज्ञान सौरसू नाही, ज्ञानची. ज्ञाने विनय के उपाय करीसी जितुके ती गुंफीसी अधिके. व्यतिरेक सहचार. विठ्ठल विठ्ठल ज्ञानादेव तू कैवलम याचं भाषांतर ज्ञानाची सौरसू. आणि ऋते ज्ञानान्न मुक्ती या श्रुतीचं भाषांतर आहे ज्ञाने विना एके उपाय करीसी जितुके. म्हणजे ज्ञानोबारायांनी तेच सांगितलेलं आहे की ज्ञाना वाचून मुक्ती प्राप्त होत नाही, ज्ञानानेच मुक्ती प्राप्त होते. तेच ज्ञानोबाराय आजच्या या हरिपाठात सांगतात की भक्ती विन मुक्ती. म्हणून तर काहींच्या डोक्यामध्ये ही कल्पना सुचली की हरिपाठ लिहिणारे ज्ञानदेव वेगळे आणि ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबाराय वेगळे. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. असा झालाय गोंधळ. तर मग आता मी ठरवलं होतं रोज एकच दिवसा एक अभंग एका दिवसात संपायचं. या महाभारतात शिरल्यामुळे गोंधळ झाला. गोष्टीत घुसलं का मग ते चिंतन राहतं बाजूला. मग ते निवळत चिंतनाची गिऱ्हाईक थोडी राहते. विठ्ठल 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 2 दिवस नुसताच चिंतनाचं अभंग होते म्हणून थोडस बाहेर गेलो. ठीक आहे, उद्या करूया याच्यावरचं चिंतन. की ज्ञाना वाचून मोक्ष प्राप्त होत नाही असं ज्ञानोबाराय म्हणतात. आणि ज्ञानाशिवाय भक्ती वाचून मोक्ष प्राप्त होत नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही असं वेद आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा यांचा समन्वय कसा आहे, यांचा मेळ कसा घालायचा, तर याचं चिंतन उद्या करूया. आजची वेळ संपलेली आहे. पण मात्र शक्ती नसेल, बळ नसेल तर शक्तीची घमेंड बोलू नये. भाव नसेल तर भक्ती होते असं बोलू नये. आणि भक्ती नसेल तर मुक्ती बोलू नये. एवढा अर्थ आजच्या आपल्या चिंतनामध्ये झालेला आहे. विठोबा रखुमा हो भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलून हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.